रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने नागरिकांसाठी रेशन कार्ड सेवा सुरू केली आहे। रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयात जीवनावश्यक वस्तू मिळतात। पण रेशन कार्डवर धान्य घेण्यासाठी आता केवायसी करणं गरजेचं आहे। परंतु सध्या ई-केवायसीच्या नावावर फ्रॉड होत आहेत। याबाबत अनेक जण कॉल करून केवायसी करा अन्यथा तुमच्या सर्व सुविधा बंद होतील असं सांगतायत। परंतु अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला रेशन कार्ड केवायसी संदर्भात कोणताही फोन आला तर त्यावर विश्वास ठेवू नका। त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका। रेशन कार्डच्या ई-केवायसी संदर्भात कोणत्याही प्रकारची लिंक सरकार पाठवत नाहीये। त्यामुळे अशा मेसेज किंवा कॉलवर लक्ष देऊ नका। तुम्ही या नंबरला लगेचच ब्लॉक करा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर जाऊन तक्रार करा। जर तुम्ही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केलं तर तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेतले जाऊ शकतात। जर तुम्हाला केवायसी करायची असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता। याच सोबत तुम्ही रेशनच्या दुकानावर जाऊन देखील केवायसी करू शकता। यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे। तुम्ही आधार कार्ड घेऊन रेशन दुकानावर गेल्यावर तुमचं फिंगरप्रिंट स्कॅन केलं जाईल। त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे केवायसी करताना काळजी घेणं आवश्यक आहे। Download ShareChat.